You said never let me go. 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 You said नमस्कार मित्रांनो, मी रोशन आणि सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आपण अशा ठिकाणी जाणार जिथे पावसाळ्यातच नाही तर वर्षा 12 महिने धबधबा असतो. हे ठिकाण म्हणजे जव्हार. या जव्हारला सिटी ऑफ वॉटरफॉल सुद्धा म्हटलं ते. या जव्हारमधील आज आपण कालमंडी वॉटरफॉलला भेट देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण विरारमध्ये आहोत. विरारपासून ते कालमंडी वॉटरफॉल जाण्यासाठी आपल्या 100 किलोमीटरचं अंतर आहे. तर हे अंतर पार करण्यासाठी आपल्याला अंदाजे 2 ते 3 तासाचा आपला प्रवास असणार आहे. तर चला निघूया. मित्रांनो, सकाळी 5:30 वाजले तरी बघू शकता आजूबाजूला किती अंधार आहे ते. अजून आपले कोणी फ्रेंड्स आले नाहीत अजून, तर त्यांची वाटच बघतोय. चला, राजेश, आकाश आणि राहुल आलेला आहे. त्यांना घेऊन आपण पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, समोर पत्ता आहे ना वाईटवाला, ते जीवदानी मातेचं मंदिर आहे ते. तिथं लांबून आपण दर्शन घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, दिलीप आणि काही फ्रेंड्स आहेत ते आपल्याला विरार फाट्यावरती आपली वाट बघत आहेत. ते आपल्याला ऑलरेडी 15-20 मिनिटं लेटच झाले, तर ते मोठ्या अर्धा तास ते वाटेल होत आहेत. त्यांच्या कॉल येऊनचा तर त्या मैत्रिणी बसतील, त्याला भेटलेच ते. चला आता आपण तुमच्यासोबत आता पुढील प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, हायवे क्रॉस करत असताना पाहिलं तर आजूबाजूला पुष्कळ अशी आंब्याची झाडं होती, म्हणजे आंब्याच्या बागा होत्या. तर मग ते आम्हाला बघून ते शेती करतच नाही. मग शेवटी मग आतमध्ये शिरून इथून आंबे काढले आणि मग सुरू झालं. थोडं समाधान काय सगळं आंबे तरी खायला भेटली त्या त्याच्या टायऱ्यात होत्या पिकले वगैरे दिली पाहिजे. खूपच खुश आहे. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला कालमंडीला जायचं असेल तर तुमच्याकडे प्रायव्हेट गाडी असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे. कारण तुम्ही डायरेक्ट गुगलवरती मॅप टाकून हायवेने जाऊ शकता. रस्ते वगैरे खूप चांगलं आहे. आता कुठे सेवमध्ये वगैरे रस्ते नाही, चांगले रस्ते आहेत. जर तुम्हाला जर इच्छा तुम्ही ट्रेनने वगैरे जातात तर तुम्हाला मुंबईनं पालघरवरून तुम्हाला बस किंवा ऑटोने तुम्हाला तुमचं स्ट्रगल करावं लागणार. मित्रांनो, तुम्ही जवळचे हा पॉईंट आला तर तुमचा वरचा रस्ता जेवलेस करायचा जातो आणि खालचा रस्ता आपला कालमंडीला जातो. तर आपण आता खालच्या रस्त्याने जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण कालमंडी धबधब्याच्या परिसरासमोर पोचलो आहोत. तुम्ही बघू शकता इथं झपाट्याची गर्दी होती. कारण तिथं रिसेंटलीच तिकीट वगैरे घ्यायला सुरुवात केली आहे. पर पर्सनची 20 रुपये आणि अलग गाडीची 20 रुपये तिकीट घेतलं होतं. गाडी पार्किंगची 20 रुपये पहिली तर घेतली जायचीच, परंतु पर पर्सनची तिकीट नक्की घेतली यायची. परंतु आता असं स्वच्छता वगैरे ठेवण्यासाठी वगैरे घेतली जात असते कदाचित.
मित्रांनो इथे आपण गाडी पार्किंग केली आणि गाडी पार्किंग चार्जेस आपण ऑलरेडी पे केले आहोत व्हिडिओवरती इथेच 20 रुपये. तुम्ही बघू शकता खूप कशी गर्दी आहे. कारण त्या दिवशी आला तर संडेचे गर्दी नाही. मित्रांनो तुम्ही पाहू शकता खेळण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत. ते चांगले उत्तम सोय केलेली आहे आणि ह्या पायऱ्या वगैरे मोठ्या रिसेंटलीच बनल्या आहेत 2-3 वर्षापूर्वी, पण ह्या अगोदर तर नव्हत्या अशा. तेच मी बोललो रे. मित्रांनो वॉटरफॉलची इथे प्रचंड गर्दी होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की जरा सध्या वरच्या ठिकाणी थोडंफार एन्जॉयमेंट करूया आणि नंतरला खाली जाऊया करून. तर मग थोडी वेळ वरती एन्जॉयमेंट केली, पोलो वगैरे, आणि नंतर थोड्या वेळाने मग खाती घेऊन गेलो. हां मित्रांनो कालमांडीचा मुख्य धबधबा आहे. हे जरी वरून वाटले नसले तरी खूप डीप आहे ते. 65 फूट डीप आहे असं म्हटलं आता, आणि खरंच आहे ते. मित्रांनो जी किट वगैरे असल्या त्याची किंमत 150 रुपये आहे पर प्रमाणे. तुम्ही यात तुम्हाला पोहायला वगैरे येत नसेल तर तुम्ही किट वगैरे घेऊ शकता. 20 रुपये चार्जेस आहे एका आडासाठी. मित्रांनो जर तुम्हाला असं वाटलं की आपण डुबतोय करून, तर त्या किटला एक सिटी आहे, तर सिटी तुम्ही वाजू शकता. म्हणजे तिथले एक्सपर्ट वगैरे अशा वेळी येतील आणि तुम्हाला ते वाचू शकतील. मित्रांनो आज इतकं टेम्परेचर हाय होतं ना की जर मोबाईल जरी काढला बॅगेतून बाहेर तर ते 5 ते 10 मिनटात चालत होता. त्याच्यावरती तो म्हणजे चालायचं नाही, लगेच क्लोज होऊन जायचा कॅमेरा. तर मग आम्ही त्यावरती एक सोल्युशन पण काढला होता. आपली पॅन्ट तर ओली होतीच, त्याच्यामध्ये 5 ते 10 मिनटं ठेवायचो मोबाईल आणि थंड आला की नंतर काढायचो बाहेर आणि पुन्हा मग कॅमेरा ऑन करून फोटो वगैरे आम्ही तसेच काढलेत. तर तुम्हाला जर असा प्रॉब्लेम आला तुम्ही पण असा हा उपाय करू शकता इमर्जन्सीला. मित्रांनो ते येऊन एक नोटीस केलं की जे हेल्पिंग गार्ड आहेत ते फक्त जे किटवाले आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देतात ते उड्या मारण्या, म्हणजे पाण्यामध्ये उडी वगैरे मारण्यासाठी. आणि आपला राजेश कधीपासून उभा आहे शेवटी बसला तो खाली, कारण त्याला नंबरला येतच नव्हता. बिचारा कंटाळला उभा राहून राहून. मित्रांनो उन्हाळ्याच्या सीझनला प्रत्येकाला वाटतोच आपण असं थंड ठिकाणी जाऊन यावं, फिरून यावं, तर नक्की या स्थळाला भेट देऊन जा.
कारण या आपण तसंही रिसॉर्टचा प्लॅन करतोच, त्यापेक्षा या आपण विदाऊट केमिकलच्या पाण्यामध्ये नॅचरल पाण्यामध्ये आंघोळ केलेली केव्हाही बरं असं मला तरी वाटतं. तर नक्कीच एकदा तरी विजिट करून जा. खूप सुंदर असा लोकेशन आहे. मार जा. एवढ्या लहान पोरांनी मारलं, तुला मारलं काय? मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर चला, आता आपल्या घरी जाण्याची वेळ झाली आहे. तर चला, बाय बाय.